दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला भेटाया. तर दादा कोंडकेंचं हे गाणं ऐकून तुम्हाला कोणाची आठवण आली असेल तर येस, पवनपुत्र हनुमान. तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मानसी आणि माझ्या ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज हनुमान जयंती असल्यामुळे मी, मम्मी आणि माझा भाऊ चाललो आहे दर्शनाला. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. तर आमच्या मुख्य दरवाजाच्या वरती पंचमुखी हनुमान आम्ही लावलेला आहे. तर त्याची आम्ही सकाळी पूजा वगैरे केली. तर मी आणि मम्मी चाललो आहोत गावात. सध्या तरी पायी चाललो आहे, पण पुढे जाऊन आम्हाला माझा भाऊ घेणार आहे गाडीवर. चलो, आम्ही आलो आहे दर्शनाला. तर आम्ही ते गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात दर्शनाला आलो होतो. खूप छान मंदिर आहे हे. छोटंसं आहे पण खूप छान आहे मंदिर. बजरंगबली की जय. हनुमान चालीसा. आणि हा मंदिराचा आसपासचा परिसर. मम्मी आणि भैया इथे उभे दर्शन करून. दर्शन वगैरे करून झालं आणि आता मी निघालो आहे मस्तपैकी मिसळ खायला. बीइंग नाशिककर म्हटल्यावर मिसळविषयी एक वेगळंच प्रेम असतं. तर आम्ही आलो आहे हॉटेल सरस्वतीमध्ये. खूप छान लागते इथली मिसळ आणि आम्ही नेहमी विकेंडला इथेच येत असतो. त्या प्रकारे इथे आमच्याकडे मिसळ आलेली आहे आणि इथे त्यांनी सेपरेट रस्सा पण दिला आहे. नाशिकची खासियत अशी आहे की इथे मिसळमध्ये ना फरसाण यूज नाही होत, इथे शेव यूज होते, म्हणून ही मिसळ एवढी स्पेशल लागते. सो तुम्ही पण या कधी ट्राय करायला. आता मी मिसळ टाईम एन्जॉय करते, भेटते नंतर. बाय. आता मग मिसळ वगैरे खाऊन झाली आहे आणि आता मी घरी निघतो आहे. खूप जास्त ऊन पडलं आहे आणि परत मला पुण्यालाही जायचं आहे. इच्छा तर नाही होते, पण आता काय करणार, कामधंद्यासाठी जावं लागतं. अरे खूप सारं ऊन आहे राव. चलो राव, घरी जायचं आहे आता. गाडीवर तिकडं लावली आहे माझ्या भावाने. मिसळ खाऊन झाल्यावर मला खूप अशी छान झोप लागली होती आणि आता माझी ती झोप घेऊन झाली आहे. तर मिसळ खाल्ल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला पुण्याला जायचं आहे, पण आता मी ते पुण्याला जाणं कॅन्सल केलेलं आहे कारण मला जायचीच इच्छा नाही होतं. तर म्हणून मी आजचा दिवस इथे थांबायचं ठरवलेलं आहे आणि उद्या सकाळी परत निघते आहे. आणि मग मी आज इथे थांबली आहे तर परत एका यात्रेला तुम्हाला घेऊन जाते. ॲक्च्युली यात्रा नाही आहे, हनुमान जयंती असल्यामुळे आमच्याकडे मिरवणूक असते खूप छान. तर तीही मी तुम्हाला दाखवते संध्याकाळी. तसं माझ्या याला माहिती नाही की मी असं सडन जाणं कॅन्सल केलं. चला तर मग आपण तिला सांगूया. मम्मी, तुला एक सांगायचं होतं की मी आज नाही जाते. मोनी काय बावटे का ग तू? सकाळी सांगायचं जायचं ना आता म्हणजे नाही जायचं. असं झालं होतं की सकाळपासून मम्मीला मी गाई करत होते की मला निघायचं आहे, मला जायचं आहे. आणि आता मी तिला सडन सांगितलं की मी नाही जात आहे, त्याच्यामुळे ती खूप चिडली माझ्यावर आत्ता. पण आता काय करणार, माझी स्वतःची जायची इच्छा नाही होते, पण आता जावं तर लागेलच पोटा पाण्यासाठी. तर आता उद्या सकाळी चालू निघायचं माझं. तर आता मी थोडंसं एक काम करून आले. चला तर मी आली आहे माई काकूकडे. माझं एक काम होतं काकूंकडे. ह्या काकू म्हणजे आमच्या गल्लीतलं भारदार व्यक्तिमत्व. काकू गल्लीत नसली की डायरेक्ट गल्ली सुन्नी पडते. म्हणजे काकू इतक्या छान आहे ना, तुम्हाला सांगते. पण मला पर्सनली त्या काकू खूप आवडतं. हाय करा काकू सगळ्यांना. तर काकूचं जनरल स्टोअर आहे. इथं सगळंच भेटतं. किराणा, चॉकलेट, बिस्किट, हे चिप्स वगैरे सगळंच भेटतं. तर इथं मी जवळजवळ 3री-4थीपासून इथं गोळ्या औषधं घ्यायला येते. सॉरी, गोळ्या औषधं नाही,
चॉकलेट बिस्किट घ्यायला येते असं मला म्हणायचं होतं. तर आता माझं आवरलेलं आहे आणि आता मी निघाली आहे गावात. दुपारी सांगितल्याप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त आमच्या गावात मिरवणूक असते आणि तीच मिरवणूक मी बघायला चाललेली आहे. तर आमच्या गावात कुठलाही सण असो, कुठलाही उत्सव असो, मोठ्या आनंदात साजरा होतो. तो गुढीपाडवा असो, ते धुलीवंदन असो, ती होळी असो, तर प्रत्येक सण हा आमच्या गावात खूप मोठ्या जल्लोषात हा साजरा होत असतो. तर चला बघूया हनुमान जयंतीची ही मिरवणूक. तरी ते पप्पा आणि मी चाललो आहोत गावात मिरवणूक बघायला. पप्पा येतच नव्हते, पण कसं तरी म्हणून त्यांना नेते मी गावात. आज शनिवार असल्यामुळे आमच्या सिन्नरचा बाजारही भरत असतो. खूप मोठा असतो हा बाजार. आता तरी संध्याकाळ झाली आहे म्हणून खूप कमी लोक दिसतात, पण खूप जास्त गर्दी असते सकाळी पण. तर आम्ही इथे मिरवणुकीच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. इथं खूप छान अशी मूर्ती ठेवली आहे हनुमानाची आणि इथं खूप सुंदर अशी रांगोळीही काढली आहे. तर इथे एक मुलगा छान अशी रांगोळी काढतोय. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप गर्दी आहे, पण तरी तो काढतोय. तर तो सुस्वागतम असं नाव काढतोय. तर खूप रिक्वेस्ट करून माझे पप्पा या व्हिडिओत आलेले आहे. तरी ते पहिली मिरवणूक आलेली आहे. मिरवणुकीमध्ये सोनाली आणि अंकित भेटला. अंकिता पण आहे, पण अंकिता फोनवर बोलते. तर आम्ही चाललो आता मिरवणूक बघायला आणि मेन मिरवणूक आली आसपास. तर मिरवणूक नीट दिसावी म्हणून आम्ही एका ठिकाणी येऊन थांबलो आहे. तर इथे मेन मिरवणूक आलेली आहे. जय ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. सिन्नरकर मी जे म्हणेल तेच तुम्ही म्हणायचे. तुमचा आवाज बघायचे. सगळ्यांना प्रभू श्री रामांची शपथ म्हणणार का. जे हात वर करतील ते म्हणतील म्हणणार का. मोठ्या मला म्हणायचंय. वंदे मातरम गाना होगा. जे म्हणत तेच म्हणायचंय. मोठ्या मला म्हणा. वंदे मातरम गाना होगा. वरना यहाँ से जाना होगा. हाँ वंदे मातरम गाना होगा. सगळ्यांनी सोशल मीडिया पाहिले. ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. सगळ्यांच्या हातवरती जो म्हणेल तो हातवरती करा. मोठ्या होगा. वंदे मातरम गाना होगा. वरना यहाँ से जाना होगा. हाँ वंदे मातरम गाना होगा. वरना यहाँ से जाना होगा. नहीं गए तो छोड़ तुझे भगा देंगे. तुझको तेरी बात बता देंगे. तुझे निकालेंगे. तुझको तेरी औकात बता देंगे.
सगळे सगळे म्हणायचं जय श्रीराम. हॅलो, सगळ्यांचं गाणं पाठ आहे ना, माझ्यासोबत म्हणायचंय इकडं इकडं. जय श्रीराम सीताराम म्हणायचंय. अनजान हमये अंतरयाम शीश झुकाओ राम गुण गाओ भोले विष्णु के अवतारी राम की सवारी राम की तर इथे अघोरियोनचा देखावा येतोय. इथे प्रभू श्रीरामांची खूप छान मूर्ती आहे. तर मिरवणूक वगैरे बघून झाली आणि आता मी घरी निघालो आहे. अशा प्रकारे माझी मिरवणूक वगैरे सगळी झाली आहे. जेवणही झालं, कामही आवरून झाली, वरती आली, बॅग वगैरे पण भरली आणि आता उद्या सकाळी निघायचं आहे परतीच्या प्रवासाला. पण ह्या वेळेस जाताना माझ्यासोबत हा पण येणार आहे, माझा पिकाचू. सो याला पॅक वगैरे करून ठेवलं आहे. मला पिकाचू फार आवडतात. अजून 2 पिकाचू आहेत, ते तिकडे आहेत पुण्याला. आणि मग ह्याला पण कशाला घरी ठेवू म्हटलं, तर यालाही घेऊन चालली आहे मी. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. चलो, तर खूप रात्र झाली आहे. तर गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय, सारांगे.